लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। डॉक्टर संध्या मेंढके यांच्या घरोघरी प्रचारामुळे महिला एकजूट। माजलगाव नगरपरिषद दिसून येते। आजच्या पंकजा मुंडे यांच्या सभेमुळे बळ मिळेल, डॉक्टर संध्या मेंढके यांची प्रतिक्रिया। बातमी बीड येथून। माजलगाव नगरपरिषदेच्या मतदानाचा प्रचारासाठी उमेदवार सक्रिय झालेत। नागरिकांच्या गाठीभेटी घेत आपली शक्ती प्रदर्शन दाखवतायत। त्यातच मंत्री पंकजा मुंडे यांनी माजलगावच्या मतदारसंघात आज प्रचार सभा घेण्याचे ठरवले। एकीकडे विद्यमान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार प्रकाशदादा सोळंके यांनी स्टार प्रचारक धनंजय मुंडे यांना माजलगाव मतदारसंघात प्रचाराची गरज नाही असं वक्तव्य केल्यानंतर मोठा गदारोळ निर्माण झाला होता। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजितदादा पवार गटाचा आणि भाजपाचा राज्यात जरी युती असली तरी या स्थानिक निवडणुकीमध्ये कुठे युती आहे तर कुठे युती नाही आणि याच माजलगाव मतदारसंघात आज पंकजा मुंडे सभा घेणार आहेत। प्रचारादरम्यान झालेल्या गाठीभेटी, नागरिक समस्या सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे डॉक्टर संध्या मेंढके यांनी रिपब्लिकन वार्ता वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेतून सांगितले। प्राथमिक गरजा समजून घेऊन रस्ते, नालेसफाई, लाईट, स्वच्छता यावर मी प्रयत्न करीन। डेव्हलपमेंट करायची, ग्रोथ करायची, शहराचा विकास करायची। आता तुम्ही त्याकडे रस्ते व्यवस्थित नाहीयेत, नाल्यांची सफाई नाहीये, स्वच्छता नाहीये, कचऱ्यांचा ढीग लागला आहे, पाणी पुरवठा व्यवस्थित नाहीये, 8-8 दिवस पाणी येत नाही। जेव्हा आम्ही जातो तो लेडीज आम्हाला हे सर्व समस्या सांगतात आणि मी हे सोडवण्याचा प्रयत्न करेन। महिलांसाठी लेडीज टॉयलेट, सुरक्षितता, रोड रोमिओवर ॲक्शन घेईन आणि भरपूर जे महिला माझ्याकडून अपेक्षा ठेवतात ते मी पूर्ण करायचा प्रयत्न करेन। नक्की पाहणार। मी स्वतः एक आहार तज्ञ आणि माजलगावचा आहार हे डेव्हलप करून आणि माजलगावचं आरोग्य बदलून राहीन। बाजाराची आपल्या इथं आठवडी बाजार बसते, बाजाराची बसण्याची व्यवस्था व्यवस्थित नाहीये, मी ते करण्याचा प्रयत्न करेन। भरपूर निधी आलाय पण त्यात भ्रष्टाचार झालाय, मी भ्रष्टाचार मुक्त नगरपालिका करण्याचा प्रयत्न करेन। माझं हेच आव्हान राहील नागरिकांना की माजलगावच्या लेकीला एकदा संधी द्या आणि मला तुमचे आशीर्वाद रूपी मतदान द्या। धन्यवाद। या बातमीचा आढावा घेतला आहे रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्राचे बीड प्रतिनिधी बाबासाहेब मनेरे यांनी। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.